हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज वेळामुषा आहे, तर त्या वेळामुषा असल्यामुळे आम्ही सगळे गावाकडे आले आहेत आणि आजच सकाळी आमचा भैया पण आलाय पुण्याहून। पण जसं की आम्ही इथं शेतामध्ये आलोच, असं येऊन 5 मिनिटं झाले होते आणि आजोबांनी काय केलं तर दूध गरम करून शिक्यावर ठेवलं होतं आणि भैया आला आणि त्यानं शिकं बघितलंच नाही, त्याच्या खालून गेला आणि त्याची हाईट एवढी आहे की ते शिक्याला लागलं आणि असं उखळलेलं दूध, जस्ट ठेवलेलं दूध त्याच्या अंगावर पडलंय। ते तेव्हापासून झोपलंय, ते उठलं नाही। ते भैयाचा आल्या आल्या मोये झालाय। त्याला किती पण उठवलं तरी पण तो उठना गेलाय, त्याला म्हणजे लाल झालंय, फोड पण आले। तर हाय गाईज, दिस इज माय ब्रदर। हे आमचे मोठे बंधू राज आहेत, ज्यांचा की सकाळी मोये झालाय। असलं रिॲक्शन काय द्यायलास, हस की जरा। जी की नाजूक भिजली तंबाखूत निजली अशा प्रकारचे आहेत। त्यांना कसल्याच प्रकारचं दगदग ताण तणाव असं जमतच नाही। तसं आमचा सगळा स्वयंपाक झालाय, म्हणजे काल रात्रभर आईनं रात्रभर जागून सगळं केलंय। म्हणजे जे काही सगळं बनवलंय त्याचं सगळं श्रेय आईलाच जाते। आणि आता फक्त पूजा राहिली, त्यानंतर जेवायचं। तर आम्ही आता माळावर आलेलो आहेत पांडव करायला। तर पांडव करायला 5 दगड लागतात, ती शोधायला। ती तिकडे भैया शोधायला लागलाय, इकडे आजोबा पूजा करायलेत। त्याच्या तिथं पलीकडे एक आहे, समोर अजून एक पाय पलीकड। ते पांडव का बरं करतात सांगा बरं तुम्ही? हे पांडव का बरं करतात? मग आमुषालाच का करतात? पण का करतात ते सांगा की, का करतात? पांडू का आमुषा करायला लागत असते। आमुषा तर किती येतात, दर महिन्याला आमुषा असते, याच आमुषाला का करतात? ही आमुषा जीवनाचं सध्या झालंय की पांडव का करतात, का आमुषा आहे। तर पांडव का बरं करतात, तर आमुषामधून पांडव करतात। आणि दर वेळेस आमुषाला करत नाहीत, कारण ही आमुषा वेगळी आहे म्हणून करतात। आता आमचे पांडव करून झाले, आता आम्ही निघालो कोठ्याकडं। बापू काय काय होतं जेवायला? जेवायला खीर, चपाती, अजून परत आंबील, पुन्हा धपाटे होते। कसं वाटलं मग जेवण? नंबर 1 वाटलं जेवण। आंबील पिऊन नशा चढली का नाही? 3 ग्लास पिलो। 3 ग्लास